तुम्ही आयुष्यात एक निर्णय पक्का घेतला की तो तानाजी मालुसरे सारखा पाहिजे. तानाजी मालुसरेने जेव्हा कोंढाणा किल्ला सर करायचा होता, तेव्हा तो दोर जो होता ज्यांनी वर चढून जायचं होतं, तो दोर खालून कापून टाकला होता. त्याच्यामुळे नो गोईंग बॅक. एकदा तुम्ही ठरवलं पुढे जायचं म्हणजे पुढे जायचं, नो गोईंग बॅक. तर मी तो दोर मेंटली कापून टाकला होता की आता काय होईल ते होईल, आपल्याला करायचा तो धंदाच. समन्वयक आहे अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट संचालक उद्योगवर्धिनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज बेसिकली आपला जो एक सिरियल चालू आहे, चला उद्योजकांना भेटूया. तर त्या सिरियल मध्ये आज 29वा आज एपिसोड आहे आणि त्या 29व्या एपिसोड साठी आपल्याला आज लाभले आहेत अनंत तिडकी. कन्स्ट्रक्शन फील्ड मधले एंटरप्रेन्योर आहे आणि त्यांची स्टोरी जी आहे ती खूप प्रेरणादायी, आपल्या सगळ्यांना खूप आवडेल असं त्यांचं एक काम आहे. मित्रांनो, 5,000 त्यांनी आपल्या ऍक्टिव्हिटीला सुरुवात केली. आज टर्नओव्हर 10 कोटीच्या वर जातोय. समृद्धी महामार्ग, LNT किंवा खूप महिंद्रा, रिलायन्स अशा अनेक कंपन्यांची कामं आनंद तिडकी घेत आहेत. मित्रांनो, त्यांचा भूतकाळ खूपच असं खराब होता. 1970s मध्ये त्यांना शाळेची फी भरायला 3 रुपये सुद्धा, जेव्हा आपण तेवढी फी होती ती सुद्धा भरण्यासाठी पैसे नव्हते. चांगले कपडे घालता येत नव्हते. अतिशय हालाकीच्या परिस्थितीत शिक्षण केलं. नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग करून पहिले काही काळ जॉब केला. नंतर मग स्वतःची ऍक्टिव्हिटी सुरू केली. ऍक्टिव्हिटी सुरू केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की जे काही आपण थेरॉटिकल नॉलेज शिकलेलो आहे त्याचा आणि प्रॅक्टिकल लाईफ मध्ये खूप वेगळा आहे, खूप तफावत आहे. मग त्या शोधात होते की नेमकं प्रॅक्टिकल नॉलेज कुठे मिळेल. पहिले तर एक काम त्यांनी फक्त सुपरविजनचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचं काम त्यांनी सुपरविजन खाली केलं, 2% सुपरविजन. नंतर मग वेगवेगळे कामं त्यांना भेटत गेली आणि आज तर खूप काही कामं त्यांच्याकडे आहेत. हे काम करताना त्यांचा मुलगा सुद्धा आज ओंकार हा सुद्धा त्यांना साथ देतोय आणि अगदी उदयपूर, रावेर, मुंबई, नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेस्टिनेशनला त्यांचे कामं चालू आहेत. एक काळ ते रोजगार शोधत होते, आज ते 100 लोकांना रोजगार देत आहेत. तर असे अनंत तिडके आपल्याला ऍक्मे बिल्डर्स म्हणून त्यांचं कंपनी आहे की ज्याच्या माध्यमातून ते सगळं कारभार करतात. अतिशय मृदुभाषी, अतिशय शांत, परंतु कामात मात्र 100% मेहनत करणारे, खूप कष्टाने हे सगळं उभं करणारे अनंत तिडके यांची सक्सेस स्टोरी आपल्याला नक्की ऐकायला भेटेल. तर मी त्यांनाच विनंती करेन की त्यांचा जो हा उद्योजकीय प्रवास आहे तो त्यांनी सगळ्यांना, श्रोत्यांना विस्तृतपणे सांगावा. नमस्कार अनंतजी आणि आपलं स्वागत आहे या वेबिनार मध्ये. धन्यवाद. सर्वप्रथम मी उद्योगवर्धिनी आपले लाडके चांडक साहेब आणि त्यांच्या टीमचं त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या मला आज माझ्या उद्योगधंद्यामध्ये खूप उपयोगी पडत आहेत. थोडक्यात माझी सुरुवात करायची झाली सांगण्यासाठी तर मध्यमवर्गीय फॅमिलीमध्ये माझं ब्रिंगिंग अप झालं. शाळा माझी पेठे हायस्कूल, साधारण नाशिक मधली मराठी मीडियम शाळा. तिथे शाळेची फी भरायला सुद्धा पैसे नसायचे, युनिफॉर्म सुद्धा एकच असायचा. अशा परिस्थितीमध्ये, खूप खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण चालू ठेवलं. शाळेनंतर RYK कॉलेजला हे केलं, सायन्स शिकलो आणि त्यानंतर इंजिनिअरिंगला मी मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिथे ऍडमिशन घेतली. मणिपालला 2 वर्ष बाहेर गेल्यावरती थोडाफार टाइमपास मुळे करतातच, तसं मीही केला. आणि नंतर लक्षात आलं की आपली डिग्री जी बेस्ट आहे ती शेवटच्या 2 वर्षांचा ऍव्हरेज वरती ते कन्सिडर करणार आहेत मार्क्स. मग मात्र आम्ही खूप कसून अभ्यासाला सुरुवात केली. 3rd आणि 4th इयर मध्ये डे नाईट अभ्यास करून डिस्टिंक्शन मिळालं. आणि त्यात अजून एक गोष्ट अशी झाली की ब्रिज इंजिनिअरिंग नावाचा एक आमचा इलेक्टिव्ह सब्जेक्ट होता, त्यात फॉर्च्युनेटली मी फर्स्ट आलो. आणि मित्रांनो, तिथेच हे बीज रोवलं गेलं. ब्रिज इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट मला अतिशय आवडला आणि तेव्हाच मनात एक विचार असा चाटून गेला की आपण आयुष्यात एक तरी ब्रिज नक्की बांधायचा. तर हा या प्रवासाची सुरुवात करण्याआधी
इतक्या अडचणींना तोंड द्यावं लागलं ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. इंजिनिअरिंग झाल्यानंतर आता व्यवसाय करायचा, व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन पाहिजे, पैसा पाहिजे, घरातल्या लोकांचा सपोर्ट पाहिजे, तुमच्या टीम्स पाहिजे, तुमचं ऑफिस पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत. आपल्याकडे काय? बिग झिरो, काहीच नाही. म्हटलं अरे आपण खरंच व्यवसाय करू शकू की नाही करू शकणार? आपण थोडा पहिले विचार करू आणि त्याच्यामध्ये आपली स्वतःचीच आपण एखादी टेस्ट घेऊन बघू आणि त्या टेस्टमध्ये जर आपल्याला कॉन्फिडन्स वाटला तर आपण कंटिन्यू करू. म्हणून मित्रांनो, मुंबईमध्ये मी त्यावेळेस राहत होतो. तिथे विचार असा केला की सिव्हिल इंजिनिअरिंगचा कन्स्ट्रक्शन व्यवसाय करायला बरंच भांडवल लागेल आणि स्ट्रॅटेजीज पहिले आखाव्या लागतील. त्याआधी आपण ट्रायलसाठी नाशिकहून भाजी मुंबईला आणून विकायचा एक प्रयोग करून बघू. तर नाशिकला आमचे नारायण कोरजे नावाचे एक मित्र आहेत वडनेरला, त्यांच्याकडून मी 1 गोणी भाजी खरेदी केली आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, रात्री 12 वाजता CBS जवळ तेव्हा आरे डेअरीच्या ट्रक्स यायच्या. त्या ट्रकमध्ये ते मी पोतं टाकलं, ड्रायव्हरच्या शेजारी बसलो, रात्रीचा प्रवास करून गोरेगाव डेअरीमध्ये उतरलो. आरे डेअरीमध्ये ते पोतं एका रिक्षामध्ये टाकलं आणि अंधेरीला एका आमच्या जागे जिथे राहत होतो तिथे ते ठेवलं. बाजारात जाऊन रेट्स काढले. म्हटलं याच्यापेक्षा कमी रेटमध्ये आपण नक्कीच विकू शकतो. खालच्या वॉचमनला सांगितलं, बाबा रे माझ्याकडे फार्म फ्रेश भाजी आहे आणि ही भाजी कुणाला हवी असेल आपल्या बिल्डिंगमध्ये तर मला सांग, त्यांना मी रिझनेबल रेटमध्ये देतो. यू विल नॉट बिलीव्ह, 15 मिनिटात सगळी भाजी विकली गेली आणि मला प्रॉफिट झाला. सगळा खर्च जाऊन ट्रान्सपोर्ट, त्याचं वेस्टेज, त्याच्यानंतर त्याचं मुद्दल, हे सगळं जाऊन मला नेट 50 रुपये हातामध्ये प्रॉफिट मिळालं. ते किती? 1984 साली. ते 50 रुपये मित्रांनो माझ्यासाठी इतकी मोठी अमाऊंट होती, इतकी मोठी अमाऊंट होती की त्यानंतर मी कामं करून लाखो करोडोंची कामं केली, भरपूर पैसे कमवले, परंतु त्या 50 रुपयाची व्हॅल्यू या पैशाला नाही येऊ शकणार. या कॉन्फिडन्सच्या जोरावर मग मी हळूहळू स्ट्रॅटेजीज आखायला लागलो. म्हटलं आता एकदम आपल्याला काम करण्याच्या आधी थोडाफार अनुभव घ्यावा लागेल. तर मी गॅनन डंकर्ली अँड कंपनी या कंपनीला अप्रोच झालो, त्यांच्याकडे ॲज अ ज्युनियर इंजिनियर जॉईन झालो. त्यांनी मला साईट एक्सपिरियन्ससाठी नाशिकला HLचे जे हँगर्स बनवतात विमानांसाठी, तेव्हा काम चालू होतं 85 साली, तिथे डेप्युटेशन दिलं. तिथे काही दिवस काम करून मला पिथमपूरला त्यांनी पाठवलं. पिथमपूरला मला खूप चांगला अनुभव मिळाला. बजाज टेम्पो लिमिटेड, कायनेटिक होंडा लिमिटेड, जॅपनीज लोक यायचे, क्वालिटी कॉन्शियस, एकदम फास्ट काम, डे नाईट काम चालायचं आणि खूप शिकायला मिळालं तिथे. आणि खूप प्रोफेशनल कंपनी होती गॅनन डंकर्ली. तर तो अनुभव मला आजही कामात येतो. तो अनुभव घेतल्यानंतर आता इकडे काय गंमत झाली होती, आमच्या घरच्या मंडळींचं चाललं होतं की याला आपण सेटल करू, याचं लग्न करू आणि आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ. तर त्यांनी आमच्या एका परिचित व्यक्तीशी, आमच्या नातेवाईकांशी बोलून मला हाऊसिंग बोर्डामध्ये ज्युनियर इंजिनियरच्या जॉबसाठी रेकमेंड केलं आणि तो जॉब मला मिळाला. हाऊसिंग बोर्ड मुंबईला मी थोडे दिवस जॉब केला, ते फक्त घरच्यांना बरं वाटावं म्हणून. आणि मला काही ते वातावरण काय पटत नव्हतं आणि तिथे राहणं काय, मला तसं त्यातून बाहेर पडण्याचा मी संधी शोधत होतो. वन फाईन डे मी तो जॉब सोडला. त्याचं कारण असं होतं की एकतर मला व्यवसाय स्वतंत्र करायचा होता. दुसरी गोष्ट, मला तिथे पगार होता फक्त 1700 रुपये पर मंथ. मी राहायचो बोरिवलीला. माझा खर्च यायचा 2000 रुपये महिन्याला. बरं पैसे खात नव्हतो, त्याच्यामुळे मला मंथली माझे हँड टू माउथ कंडिशन असायची, पैसे पुरायचे नाहीत. घरून काय आता मागायची सोय नव्हती. तर मी विचार केला आणि धाडकन उडी मारून टाकली, कारण आपला भाजीचा अनुभव होता, 50 रुपये प्रॉफिट. त्या जोरावरती याच्यामध्ये मी उतरलो. रोज मित्रांनो 10 कंपन्यांना मी अप्रोच करायचो की तुम्ही काही मला काम देता का, मी असा इंजिनियर आहे, असा जॉब केलेला आहे. पण कन्स्ट्रक्शन करण्यासाठी तुम्हाला जो अनुभव लागतो, म्हणजे तुम्ही स्वतः काय केलेलं आहे, असं लोक विचारायचे. तेव्हा माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मी तरी हिंमत हारलो नाही.
परत दुसऱ्या 10 कंपन्यांमध्ये जायचो, बोलायचो, तिथेही झालं नाही. खूप प्रयत्न केला, पण मी एक गोष्ट सुरुवातीला पक्की ठरवली होती, ती मला फार उपयोगी पडते आणि तुम्हाला पण ही माहित असेल आणि तुम्ही पण ती तुमच्या कामामध्ये त्याचा उपयोग करून घेऊ शकता. तुम्ही आयुष्यात एक निर्णय पक्का घेतला की तो तानाजी मालुसरे सारखा पाहिजे. तानाजी मालुसरेने जेव्हा किल्ला सर करायचा होता, तेव्हा तो दोर जो होता ज्यांनी वर चढून जायचं होतं, तो दोर खालून कापून टाकला होता. त्याच्यामुळे नो गोईंग बॅक. एकदा तुम्ही ठरवलं पुढे जायचं म्हणजे पुढे जायचं, नो गोईंग बॅक. तर मी तो दोर मेंटली कापून टाकला होता की आता काय होईल ते होईल, आपल्याला करायचा तो धंदाच. आणि मुंबई सारख्या ठिकाणी धंदा करणं किती अवघड असेल, यू कॅन जस्ट इमॅजिन. इन्कम आता थांबलेला होता बरं का माझा. परमेश्वर कृपा खूप असते. परमेश्वर कृपेने एका कंपनीत असाच मी फिरत फिरत गेलो. जुहू जो एरिया आहे अंधेरी वेस्टला, तिथे प्रभात कन्स्ट्रक्शन कंपनी नावाची इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काम करणारी कंपनी आहे. त्या कंपनीत मी डायरेक्टली गेलो. तिथले जे डायरेक्टर होते त्यांना भेटलो. त्यांना म्हटलं, सर असं असं आहे, मला स्वतंत्र व्यवसाय करण्याची इच्छा आहे, तर काही काम असेल तर मला कृपया सांगा, मी प्रामाणिकपणे तुमचं काम करून देईन. तर ते म्हणाले, अरे तू काम करणार, पण तू काय करणार, कुठली कामं केलेली आहेस तू स्वतःच्या कॅपॅसिटीमध्ये? म्हटलं मी केली नाही, पण मी करून देऊ शकेन. म्हणे काय करू शकशील? म्हटलं काही नाही, तर मला रोड डिव्हायडर जे असतात ना, त्या स्टोन फिक्सिंगचं काम द्या. ते एखादं काम सॅम्पल देऊन बघा, ते जर जमलं तर पुढची कामं द्या. ते म्हणाले की नाही, तुला असं कर, आमच्याकडे काही आता नवीन कन्स्ट्रक्शनची कामं आलेली आहेत हायवेची, तुला पाहिजे तर आम्ही सॅलरी बेसिसवर 5,000 रुपये पगार देतो. मित्रांनो, 5,000 रुपये पगार 1,700 रुपयावरून म्हणजे ऑलमोस्ट तिप्पट होता. पण मला त्या मार्गाने जायचं नव्हतं. तो रोप मी ऑलरेडी कट केलेला होता. त्यामुळे मी धन्यवाद नम्रपणे त्यांना थँक्यू म्हटलं आणि निघालो. जिन्यातून खाली उतरतो न उतरता तोच त्यांनी एका माणसाला मला परत बोलवण्यासाठी पाठवलं. मला वर बोलवलं. म्हणाले की बसा. म्हणे आता एक सांगा की तुम्हाला मी जर सुपरविजन वरती काम दिलं, आम्ही तुम्हाला 2% देऊ. साधारण 24 लाखाचं काम तेव्हा होतं. 85 सालची गोष्ट आहे. 85-86. तर तुम्ही तयार आहात का करायला? मला तर मोठी अपॉर्च्युनिटी होती, कारण विदाऊट इन्व्हेस्टमेंट आपल्याला काम करायला मिळतंय. ते पण 2%, 25 लाखाचं काम, 50,000 तर 50,000 वर्षामध्ये, काही हरकत नाही. मी ताबडतोब हो म्हटलं आणि कामाची तयारी म्हणजे माझी तयारी दर्शवली काम करायला. ड्रॉइंग वगैरे त्यांनी मला दाखवले लगेचच ऑफिसमध्ये, साईट दाखवली आणि विचारलं कधीपासून चालू करता? म्हटलं लगेच. दुसऱ्या दिवशी मी साईटवर हजर. लकीली मी अंधेरीतच राहत असल्यामुळे त्या साईटवर मित्रांनो मी जवळजवळ 3 शिफ्ट मध्ये 24 तास काम करायचो. फक्त फ्रेश व्हायला घरी जायचो, आलो की काम, आलो की काम. ते काम होतं वाइडनिंग अँड स्ट्रेंथनिंग ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे फ्रॉम अंधेरी टू जोगेश्वरी. तर त्या कामाचा टाइम पिरियड होता 1 वर्ष, पण ते काम 24 तास त्याच्यामध्ये फुल फोकसनी काम केल्यामुळे ते काम फक्त 3 महिन्यात मी पूर्ण करू शकलो. 3 महिन्यात पूर्ण झाल्यावर आमचे डायरेक्टर तर एकदम खुश झाले. 1 वर्षात जो प्रॉफिट होणार होता तो त्यांना 3 महिन्यात झाला. त्यामुळे दे वर व्हेरी हॅपी. त्यांनी मला इमिडिएटली दुसरी ऑफर दिली. गोरेगाव पर्यंत एक 50 लाखाचं काम आहे, ते पण तुम्ही लगेच चालू करा. ते मी सुरू केलं. ते सुद्धा त्यांच्या टाइम पिरियडच्या बरंच आधी काम संपवलं. असं करता 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 त्यांनी गोरेगाव ते दहिसर वाइडनिंग स्ट्रेंथनिंग प्लस एसव्ही रोडला त्यांचे काही बीएमसीचे कामं चालू होते. तेव्हा बीएमसीचे गोरा खैरनार कमिशनर होते. त्यांना सुद्धा एकदा दोनदा भेटण्याचा योग आला होता. तर ही कामं मी धडाधड धडाधड, आता ऑपॉर्च्युनिटी दिली आहे, मरता क्या नाही करता, धडाधड सुरू करून कामं संपवली. एक छोटासा फ्लॅट सुद्धा खरेदी केला मुंबईला. तसंच मी जे काही कॉन्टॅक्ट डेव्हलप केलेले होते त्या कॉन्टॅक्ट मधून मला तारापूरला 1-2 फॅक्टरीची कामं मिळाली. फॅक्टरीची कामं मी व्यवस्थित केली. तिथे काही अनुभव आला. तिथे म्हणजे जे लोकल गुन्स असतात, ते मटेरियल आमच्याकडूनच घ्या, असे सगळे प्रकार होते, ते सुद्धा अनुभवायला मिळाले. त्याचाही उपयोग मला होतोय अजूनही. आता तारापूर नंतर मी नाशिकला सेटल व्हायचा विचार केला. कारण नाशिकला माझे एक तर आई वडील नाशिकला होते आणि दुसरं मला
माझं लाईफची जी प्रोग्रामिंग केलं होतं ते असं होतं की 4 प्रायोरिटीज मी लाईफमध्ये ठरवल्या होत्या. सगळ्यात पहिले तुमची हेल्थ, फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ ती उत्तम पाहिजे, तर तुम्ही सगळं एन्जॉय करू शकाल. इथं पैसे कमवाल पण एन्जॉय करायला त्याचा उपयोग पण व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट फॅमिली लाईफ. फॅमिली लाईफ जर तुमचा कम्फर्ट झोन मध्ये असाल तर तुम्ही मनापासून काम करू शकता आणि एन्जॉय पण करू शकता. तिसरी गोष्ट, थर्ड प्रायोरिटी माझी बिझनेस होती आणि चौथी प्रायोरिटी सोशल. तर या पॅरामीटर्स मध्ये नाशिक व्यवस्थित बसत होतं आणि मुंबईमध्ये ट्रॅव्हलिंग मध्येच 2-2 तास लागायचे. साईटवर तारापूरला बोरीवलीहून जाणं येणं याच्यामध्ये मध्ये 4 तास जायचे, एक्झॉस्ट होऊन जायचं. म्हटलं अरे लाईफ लॉंग जर आपण इथे काम केलं, इव्हन रोडनी जरी गेलो तरी या ट्रॅफिक जॅम मध्ये आपला म्हणजे जीव मेत्ताकुटास येऊन जाईल. त्यामुळे मी तो विचार सोडला आणि नाशिकला सेटल झालो. त्यात मी असाही पॉझिटिव्ह विचार केला मित्रांनो, की नाशिक हे सेंटर ठेवून आपण आपला बिझनेस एक्सपांड करू शकतो. आणि फॉर्च्युनेटली आज नाशिक हा बेस आहे आणि आपला जो कामाचा प्रसार आहे तो राजस्थान पर्यंत आहे. हैदराबादला आपण कामं केलेली आहेत. समृद्धी हायवेचं नागपूरला काम केलं आहे, चालू आहे. रावेरला विदर्भात काम केले, पण बेस नाशिक आहे. आणि आजकाल ऑनलाईन सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल असल्यामुळे त्याचा तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये खूप फायदा करून घेता येतो. आणि त्यानंतर मी परत इंडस्ट्रीमध्ये माझा प्रयत्न सुरूच होता. इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा विचार यासाठी केला होता की इंडस्ट्रियल प्रोडक्शन त्यांच्या ओनर्सला लवकरात लवकर सुरू करायचं असतं. त्यामुळे कन्स्ट्रक्शनचा जो पार्ट आहे तो टोटल फॅक्टरीच्या मनाने हार्डली 10% सुद्धा नसेल. त्यांची मशिनरी, लँड, ओव्हरहेड्स हे सगळे इंटरेस्ट, हे सगळ्या कॉस्ट जर बघितली तर कन्स्ट्रक्शन कॉस्ट खूप कमी असते. त्यामुळे कन्स्ट्रक्शनला ते पैसे कमी नाही पडू देत, कन्स्ट्रक्शनला पैसे फास्ट देतात. आणि त्यांना फॅक्टरी जर तुम्ही तुमच्यात फास्ट काम करण्याचं स्किल असेल तर कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला खूप चांगला स्कोप मिळू शकतो. तर कन्स्ट्रक्शन मध्ये मी मग कॅप्री हान्स, IBP म्हणजे आत्ताची इंडियन ऑइल इथे काही कामं केली. आता गांधीनगरचं काम करत असताना परमेश्वरांनी मला अजून एका व्यक्तीची ओळख करून दिली, जिने मला खूप मदत केली आणि आजही ती व्यक्ती मला खूप मदत करते आणि आमचे अतिशय चांगले रिलेशन आहेत. त्या व्यक्तीला कदाचित आपण सगळे ओळखत असाल. तिचं नाव आहे मिस्टर बाबा रॉड्रिक्स. तर त्यांनी आम्हाला मटेरियल सप्लाय केलं होतं. त्यांचे क्रशर्स, डांबराचे प्लॅन्ट्स, ट्रक्स वगैरे बरंच काही काही आहे. तर त्यांनी मटेरियल सप्लाय केलं होतं. त्यांचा आणि आमचा व्यवहार अगदीच चोख, त्यामुळे आमचे रिलेशन्सही खूप चांगले डेव्हलप झाले आणि त्यानंतर जी काही कामं केली त्यात त्यांचा सहभाग असायचा. तर बाबा रॉड्रिक्सनी मला एक दिवस बोलावून घेतलं, म्हणाले की अरे आनंद, चल तुला एका ठिकाणी घेऊन जायचंय. बाबा रॉड्रिक्स म्हटलं चला. आम्ही गेलो. ते वालेच्या इंजिनिअरिंग कंपनीचं नाशिकला पांडव लेण्याच्या मागच्या बाजूला एक वर्कशॉप आहे. ही वालेच्या इंजिनिअरिंग कंपनी म्हणजे त्यावेळेस इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करायची. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा त्यांची कामं सुरू होती. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची कामं चालू होती आणि त्यांचे जे ट्रक्स, इक्विपमेंट्स जे होते ते रिपेअर करण्यासाठी ही जागा ते वापरायचे आणि तिथेच त्यांना एक शेड बांधून हवी होती. तर त्या शेडचं काम मी अतिशय सिस्टमॅटिकली केलं. तिथे जे डायरेक्टर होते श्रीचंदजी वालेच्या, रॉड्रिक्स साहेबांनी मला त्यांची ओळख करून दिली. त्यांनी सांगितलं की आप चालू कर सकते काम, 1-1.25 लाखाचं काम असेल ते. पण इतकं व्यवस्थित आणि सुंदर काम करून दिलं त्यांना. आणि त्या कामामध्ये अजून एक कोइन्सिडन्स असा घडला की त्यांनी मला चुकून 25,000चं ओव्हर पेमेंट केलं होतं. आणि मला लक्षात आल्यावरती मी ताबडतोब त्यांना अप्रोच झालो, त्यांना चेक दिला. म्हटलं सर मला तुम्ही ओव्हर पेमेंट केलं आहे, प्लीज हा चेक माझा तुम्ही ऍक्सेप्ट करा. तर ते म्हणाले अरे असू दे, पुढच्या कामात आपण ऍडजस्ट करू. काही बोलले नाही श्रीचंद सेठ. पुढचं काम त्यांनी दिलं, तिथेच छोटं मोठं होतं, ते काम पूर्ण केलं. त्याच्यात त्यांनी 25,000 वळते करून घेतले. काम विचारलं काय आहे तुझ्याकडे. म्हटलं सर मी नाशिकला नवीन आलोय, मला काही तिथे कॉन्टॅक्ट नाहीयेत, आपण थोडी मदत केली तर बरं होईल. अंबडला युनिक क्रेन नावाची एक कंपनी आहे, जगदीश बदलानेजींची, त्यांचे मेव्हणे ते तिथे गेले, त्यांच्याशी बोलले की तुझ्या ऑफिस बिल्डिंगचं काम जे करायचं आहे ते हा तुला व्यवस्थित करून दे. तर त्यांच्या ऑफिस बिल्डिंगचं काम त्यांनी दिलं. साधारण 40 लाखाचं काम तेव्हा होतं. ते काम पण व्यवस्थित पार पडलं. ते झाल्यानंतर त्यांनी परत मला विचारलं की तुझ्याकडे काय काम आहे आता. म्हटलं सर अजून तर काही नाहीये, मी शोधतोय काम.
त्यावेळेला आमचा एक ज्योती स्ट्रक्चर्स आमचीच एक सिस्टर कन्सर्न आहे आणि घोटीजवळ आम्ही एक टॉवर टेस्टिंग स्टेशन बांधणार आहोत. तर त्यासाठी आम्ही विचार करतोय की तुला ते काम द्यावं. म्हटलं सर किती मोठं आहे? ते म्हणाले 1 करोडचं काम आहे. म्हटलं सर मी लालच पोटी तुम्हाला हो सांगेन, पण माझ्याकडे ना तर पैसा आहे 1 करोडचं काम करायला, इन्व्हेस्टमेंट करायला, नाही माझ्याकडे मशिनरी आहे, इक्विपमेंट, लेबर, छोटी छोटी कामं मी करतोय त्याप्रमाणे मी हे करू शकेन. ते म्हणाले तू करू शकशील काम, यू डोंट वरी, आम्ही तुला सगळा सपोर्ट करू, तू फक्त काम व्यवस्थित करून घे. विथ मटेरियल होतं ते काम. त्यांनी मला मशिनरी, इक्विपमेंट्स, त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्ट्सवरचे अतिशय स्किल्ड लेबर्स, या सगळ्या गोष्टी दिल्या, एजन्सीज दिल्या, पैसे दिले ऍडव्हान्समध्ये. आणि मित्रांनो, मी घोटीला एक रूम घेऊन राहायचो आणि ते सुद्धा 3 शिफ्ट मध्ये काम केलं, डे नाईट. पावसाळा सुद्धा म्हणजे तेव्हा चालू असायचा. घोटीला तुम्हाला कल्पना असेल प्रचंड पाऊस असतो. तर ते काम 1 वर्षाचा टाइम पिरियड होता, आम्ही 9 महिन्यात पूर्ण केलं. आणि यू विल नॉट बिलीव्ह, 1 करोड जी कामाची व्हॅल्यू त्यांनी एस्टिमेटेड सांगितली होती, ते काम 4.5 कोटीपेक्षा जास्त झालं. अतिशय चॅलेंजिंग काम, चॅलेंजिंग इन द सेन्स सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून चॅलेंजिंग. तिथे रॉक मध्ये जवळजवळ 6 ते 7 मीटर खाली एक्सकॅव्हेशन करून त्यात परत अँकरेज साठी आम्ही पाईल्स ड्रिल केले होते आणि त्याच्यावरती जे टॉवर्स बांधलेले आहेत ते साधारण 210 फूट हाईट उंचीचे आहेत. तर तुम्हाला नाशिकहून मुंबईला जाताना घोटीजवळ बघितलं लेफ्ट साईडला, तर तुम्हाला ते उंच उंच टॉवर्स दिसतील. किंवा भंडारदऱ्याला जाताना लेफ्ट साईडला ज्योती स्ट्रक्चर्स कंपनी आहे, तिथे ते काम आपण केलं होतं. तर हे काम झाल्यानंतर मग आनंद ग्रुपची काही कामं आम्ही केली. गॅब्रियल इंडिया लिमिटेड मध्ये काही काम केलं. एक्लिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे आत्ताची हेल्डेक्स आम्ही त्यांची शेड बांधली, ऑफिस बिल्डिंग बांधली. त्यानंतर अजून काही कामांसाठी प्रयत्न करत होतो. इन द मीन टाइम आम्हाला महिंद्रा अँड महिंद्रामध्ये एंट्री मिळाली. महिंद्रा अँड महिंद्रामध्ये सुरुवात 50,000च्या कामापासून केली आणि त्यांचं कॅफेटेरिया आम्ही सध्या रिसेंटली बांधला 1-2-3 वर्षांपूर्वी. पवनजी गोयंकांनी त्याचं इनॉग्रेशन केलं होतं, त्यांनी सुद्धा तो प्रोजेक्ट ऍप्रिशिएट केला. त्यानंतर त्यांनी आम्हाला R&D सेंटर बांधण्याचं काम दिलं होतं अंबडला. ते काम मित्रांनो 3 मजली बिल्डिंग कम्प्लीट रिनोव्हेट करून R&D सेंटर चालू करण्याचं काम आम्ही फक्त 46 दिवसात पूर्ण केलं होतं, असंच डे नाईट. तर ही कामं करत होतो. महिंद्रामध्ये पण एक अनुभव आला. R&D सेंटरचं काम करत असताना त्यांनी आम्हाला आमचं 8 लाखाचं पेमेंट ड्यू होतं. तर पेमेंटच्या वेळेस त्यांनी चुकून मला 16 लाखाचा चेक दिला. मी गेलो, म्हटलं अरे मला तुम्ही चेक चुकीचा दिलाय. तुम्ही कमी दिला का? म्हटलं नाही, तुम्ही मला जास्त अमाऊंटचा चेक दिलाय, तो प्लीज करेक्ट करून द्या. काही बोलले नाहीत, त्यांनी करेक्ट करून घेतला. बरं झालं म्हणे तुम्ही सांगितलं. तो चेक त्यांना रिटर्न दिला, 8 लाख घेतले, माझं काम करत होतो. आजही महिंद्राची कामं आम्ही पुणे, हैदराबाद, औरंगाबाद आणि राजस्थान येथे करत आहोत. आता लकीली माझा मुलगाही सोबत आहे. मुलगा बरोबर असल्यामुळे एक्झिक्युशनचा पार्ट व्यवस्थित सांभाळला जातो. एक्झिक्युशन मध्ये जे काय बारकावे असतात याच्यामध्ये त्याला लहानपणीच एक खूप चांगला अनुभव मिळाला, तो तुमच्याशी शेअर करायला मला खूप आवडेल. तो अनुभव असा होता की मुलगा प्रवासी अकॅडमीत शिकत होता आणि प्रवासी अकॅडमी मध्ये सगळे हाय फाय मंडळी. एक दिवस आला ओंकार माझ्याजवळ, म्हणाला की बाबा मला तुम्ही गाडी, शोफर वगैरे काही देत नाही, कॅन्टीन मध्ये खाऊ देत नाही, तर असं नाही, मला तुम्ही पैसे देत जा. म्हटलं किती पाहिजे तुला पैसे? तर म्हणे मला 100 रुपये द्या कॅन्टीन मध्ये खायला. म्हटलं 100 नाही ओंकार, तुला मी 200 रुपये देतो, पण ते तुला स्वतःला कमवावे लागतील. ओंकार म्हणाला बाबा मी एवढा लहान, म्हणजे हार्डली 2री-3रीत असेल तो, मी कसं काय पैसे कमवणार? ते म्हटलं मी तुला आयडिया देतो, फायनान्स देतो, तू त्याप्रमाणे कर, फायनान्स रिटर्न कर आणि ते जे पैसे येतील ते तू तुझ्यासाठी ठेव. दिवाळीचा पिरियड होता. रविवार करंजावर जाऊन मी उठण्याची काही पाकिटं 2.5 रुपयाला असे घेतली आणि त्याला म्हटलं 5 रुपयाला विक. पहिल्या घरात गेला तो पाकिट विकायला, त्यांनी हाकलून दिलं त्याला, हे काय नाही, हा काय पाहिजे, आमच्याकडे काही नाही, काही नको, जा गो फ्रॉम हिअर. तो आला बिचारा एवढंच तोंड करून, बाबा ते काही कोणी घेत नाही. म्हटलं आता तू बघ, तू विकायचं ठरवलंय ना, डोंट कम बॅक, जा.
दुसऱ्या घरात गेला, त्यांनी एखादं पाकिट घेतलं, लहान मुलगा आहे चला घ्या. असं करता करता बरेच ठोकर खाऊन खाऊन त्यांनी सगळे पाकिट विकले आणि पट्ट्याने 200-250 रुपये त्यात कमवून दाखवले. 200-250 रुपये कमवल्यावर तिने त्याला म्हटलं की बाबा हे तुला घे आणि हे सगळेच्या सगळे उद्या कॅन्टीन मध्ये खर्च कर. भावा नको म्हणाला, एक एक रुपये कमवण्यासाठी एवढे धक्के खावे लागतात. तर मला खरंच म्हणजे घरी डबा देतात तेच चांगलं आहे, रिक्षाने जातो तेच ठीक आहे. मला पैसे एवढे खर्च करायची इच्छा नाहीये. आज तुम्हाला मित्रांनो सांगतो त्याचा उपयोग असा होतो की प्रत्येक रुपयाचा साईट वरती जो खर्च आहे तो हा प्रॉपरली मॉनिटर करतो. बाइंडिंग वायर असो किंवा खिळे असो, कुठलंही वेस्टेज होऊ देत नाही आणि चांगला कंट्रोल त्याने त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश केलेला आहे. तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत सुरुवातीला जे तुम्हाला अनुभव येतात, दीज आर ब्लेसिंग्स इन डिस्गाइज. तर याचा उपयोग तुम्हाला तुमच्या कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये होतो. मला काही अनुभव आहेत, म्हणजे काही गोष्टी अजून तेव्हाच्या माझ्या लक्षात आहेत त्या सांगतो. चांडक सरांनी एक छोटासा एक्सपेरिमेंट घेतला होता उद्योगवर्धिनीच्या क्लासमध्ये. 10 मुलांना उभं केलं. चांडक सर तुम्हाला आठवत असेल कम्युनिकेशन स्किल. 10 मुलांना उभं केलं. पहिल्या मुलाला एक मेसेज डिटेल मध्ये सांगितला. त्याला सांगितलं की दुसऱ्याला सांग, तिसऱ्याला सांग, चौथ्याला सांग, पाचव्याला सांग. असं करता करता 10व्या मुलांनी जो मेसेज डिलिव्हर केला तो त्याचा पहिल्या मेसेजची काही एक संबंध नव्हता. टोटली तिसराच मेसेज तो होता. तर तुम्हाला ऐकायला गंमत वाटेल पण ही गोष्ट इतकी सिरियस आहे की साईटवर जर तुम्ही एखादी इन्स्ट्रक्शन दिली आणि भलतंच काहीतरी साईटवर जर काम झालं तर त्याची कॉस्ट तुम्हाला बेअर करावी लागते, ती प्रचंड मोठी असते. त्याच्यामध्ये मी जे मगाशी सांगितलं ट्रान्समिशन लाईनचं काम आम्ही केलं होतं 40गाव ते पाचोरा. तर ही साईट म्हणजे ऍब्सोल्युटली जंगल होतं. म्हणजे ती टॉवरचं लोकेशन, तिथे अप्रोच नाही, तिथे मटेरियल जाणं अवघड, पाणी जाणं अवघड. अशा परिस्थितीत आम्ही मोठ्या मुश्किलीने ते कॉन्क्रिटिंग वगैरे करायचो, पण पाणी मिळायचं नाही. 3-3, 4-4 दिवस पाणी मिळायचं नाही. तर भागवत सरांनी एक पॉइंट शिकवलेला मला आठवतो, तेव्हाही मला तो आठवला होता नीट, की कॉन्क्रीटला क्युरिंग किती महत्वाचं आहे. कॉन्क्रीटला समजा तुम्ही क्युरिंग केलंच नाही तर काय होईल, ते तुटून जाईल का? नाही. त्याच्यामध्ये क्युरिंग जरी केलं नाही तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 67 to 70% स्ट्रेंथ कॉन्क्रीटला येईल. आणि तिथे आम्ही हे कॉन्क्रीट क्यूब्स लिटरली विदाउट क्युरिंगचा जो तेव्हा क्युरिंग कंपाऊंड्स वगैरे तेव्हा अवेलेबल होऊ शकले नव्हते, तर क्युरिंगचा काही इफेक्ट थोडासा कमी पडला त्याचा, पण आमचे क्यूब्स फेल झाले नाहीत. जर एखादा हे प्रॅक्टिकल नॉलेज नसतं तर एखादा खूप हुशार मुलगा जरी असता तरी तो पॅनिक झाला असता की अरे आता काय करायचं, हे स्ट्रक्चर तोडावं लागतं की काय. पण तो प्रॅक्टिकल अनुभव जो आम्हाला तिथे शिकवला गेला होता, भागवत सरांनी जो शिकवला होता त्याचा आम्हाला खूप उपयोग झाला आणि आमचा पॅराडाईमच पूर्ण बदलून गेलाय व्यवसाय करण्याचा. ते म्हणजे आमचे गुरु संतोष कुलकर्णी सर. संतोष कुलकर्णी सरांनी एक एक्झाम्पल सांगितलं. साईटवर गेले होते, तिथल्या इंजिनियर्सला, वेगवेगळ्या इंजिनियर्सला त्यांनी विचारलं की का रे बाबा तू काय करतोस इथे. मला कुछ नहीं सर, काम करता हूँ, मेहनत करता हूँ, घर जाता हूँ, खाता हूँ, सोता हूँ. दुसऱ्याला विचारलं, त्यांनी असंच सांगितलं. पण तिसरा एक मुलगा होता, तो म्हणाला सर जी हम कृष्णा जी का मंदिर बना रहे हैं, बहुत अच्छा मंदिर बनाएंगे, बहुत इसमें मजा आ रहा है. तर त्याचा जो काम करण्यामधला भाव होता तो भाव इतका चांगला होता की कामामध्ये पैसे तर हा सेकंडरी भाग आहे, पण त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन मिळणं, कोणत्या भावाने तुम्ही काम करता हे अतिशय महत्वाचं आहे. आज तुम्ही एखादी समजा शाळा बांधता आहात, कॉलेज बांधतायत, हॉस्पिटल बांधतायत, तर त्या शाळेमधली मुलं उद्या इंजिनियर्स, डॉक्टर्स, IAS ऑफिसर्स किंवा अजून काहीतरी बनतील. तर ती शाळा आपण किती छान बांधायला पाहिजे त्यांच्यासाठी, किती छान आठवण असेल ती. हॉस्पिटल्स, आता कोरोना झाल्यानंतर हॉस्पिटल्सची प्रचंड कामं निघणार आहेत मित्रांनो, तुम्हाला खूप स्कोप आहे त्याच्यामध्ये. तर हॉस्पिटल्स मध्ये जे डॉक्टर्स येतील, सेवा देतील, जे पेशंट्स इथून बरे होऊन जातील, त्यांना किती आराम मिळेल, हे कन्स्ट्रक्शन आपण खूप मनापासून करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये आपला जर भाव चांगला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सॅटिस्फॅक्शन ही लेवल खूप उच्च दर्जाची असते. आता एक प्रश्न आलेला आहे श्रोत्याकडून, तो असा आहे की कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतात तर
आता कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये मशिनरी खूप मोठ्या प्रमाणात लागतात. हो पोकलँड असेल, हे असेल, तर ते त्याचे जे आहे ना त्याची कॉस्ट बी खूप मोठी असते. हो तर हो. अशा गोष्टीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं कितपत योग्य आहे, असा एकाचा प्रश्न आहे. मला विचारलं तर ऑनेस्टली मी सांगेन की मशिनरीमध्ये सुरुवातीच्या स्टेजला तरी इन्व्हेस्टमेंट न करणं जास्त ऍडवायझेबल आहे. कारण तुमची आर्थिक म्हणजे एक तर फायनान्स प्लस तुमची शक्ती ती मशिनरी मेंटेन करण्यामध्ये लागते. तुम्हाला आजकाल मशिनरी भाड्याने मिळतात, अगदी रिझनेबल रेटमध्ये मिळतात आणि त्याचा उपयोग तुम्ही करून घेतला तर तो सुरुवातीच्या पिरियडला जास्त प्रिफरेबल आहे. तुमचा व्यवसाय वाढला, जिथे तुम्हाला कामं इतकी आहेत की बाहेरचे मशीनपेक्षा स्वतःचं असलेलं बरं, त्या स्टेजला मात्र तुम्ही तुमची मशिनरी घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये डेप्रिसिएशनचाही फायदा घेऊ शकता. की बेसिकली आपण मोठमोठ्या कंपनीज बघतो, म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये बऱ्याच कंपनीज बघतो की त्यांचं व्हॅल्युएशन खूप हाय. हो तर अशी कन्स्ट्रक्शन मध्ये काय करता यायला पाहिजे की त्यांचं व्हॅल्युएशन त्या लेवल, म्हणजे आता रिलायन्स जसं 100-10 लाख करोड आहे, हा. तर तसं कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये करता येऊ शकतं का, असा एक क्वेश्चन आहे ऑडियन्स कडून. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग करण्यासाठी लिस्टिंग म्हणजे तसं व्हॅल्युएशन, एक हायर व्हॅल्युएशन काय केल्यामुळे येऊ शकतं, म्हणजे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये येऊ शकेल का तसं व्हॅल्युएशन, असा एक क्वेश्चन. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आता ऑलरेडी बऱ्याचशा कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत आणि सध्याच्या कंडिशन मध्ये त्यांचं थोडंसं कोट कमी करतायत ते. पण जसजसं आता इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जसं तुम्ही जर बघितलं तर पीएनसी इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एक्झाम्पल, त्याचं शेअर मार्केटमध्ये चांगला ते रेट आहे. त्यांचे स्वतःचे बरेच कामं याच्यामध्ये चालू आहेत. मला वाटतं आपलं अशोक सेटचं पण, अशोका बिल्डकॉन पण शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी आहे आणि ते पण त्यांची पण ऑल ओव्हर इंडिया कामं सुरू आहेत. तर त्या स्टेजला गेल्यानंतर लिस्टिंग करून तुम्ही एस्टॅब्लिश करू शकता असं मला वाटतं. की जे नवीन फ्रेशर्स लोक आहे ते कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये जर काम करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करावं, कशी सुरुवात करावी? अगदी बरोबर आहे. आता तुम्हाला सांगतो, फ्रेशरसाठी कन्स्ट्रक्शन मध्ये प्रचंड स्कोप आहे. तुम्हाला वाटेल की कसं, आता तर एवढं स्लॅक मार्केट आहे, मग स्कोप कसा आहे? तर प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला, प्रत्येक कन्स्ट्रक्शन कंपनीला लेबरचं प्रचंड शॉर्टेज आहे. सगळे लेबर्स गावाला निघून गेलेत. हार्डली 20-25%, मॅक्सिमम 30-40% स्ट्रेंथ वरती कामं चालू आहेत. जर तुम्ही मेहनत करून लेबर गँग उभी करू शकलात तर तुम्हाला इमिडिएटली लेबर कॉन्ट्रॅक्टरचं काम ताबडतोब मिळू शकेल. मी सुद्धा द्यायला तयार आहे. आता माझ्याकडे सुद्धा खूप शॉर्टेज आहे लेबर कॉन्ट्रॅक्टरचा. तो एक तुम्हाला चान्स आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही सुपरविजन वरती काम करू शकता. सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट हा प्रॉब्लेम असतो. वेगवेगळ्या लोकांना भेटा आणि सुपरविजन वरती तुम्ही कामं करण्याचा हे द्या. लोकांना टेक्निकल नॉलेज नसतं, छोटी छोटी कामं घ्या. एखाद्या बंगल्याचं काम असेल, त्यांना माहित नसतं, त्यांना तुम्ही तुमच्या टेक्निकल नॉलेजचा फायदा करून सुपरविजन बेसिसवर ते काम उत्तम प्रकारे करून देऊ शकता. त्यांचंही हेडेक वाचतं. शेवटी पैसे मिळतात ते हेडेक वाचण्याचे मिळतात. त्यांचं हेडेक वाचलं तर त्याचा मोबदला ते तुम्हाला नक्की देतील. किंवा आजकाल प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे. बऱ्याच प्रोजेक्ट्स मध्ये ओनरला एवढा वेळ नसतो किंवा त्याला त्याच्या टीम्स नसतात, प्रोडक्शन वेगळं असतं आणि कन्स्ट्रक्शनचं काम बघायला त्याला कोणीतरी व्यक्ती हवी असते, रिलायबल, नॉलेजेबल. तर तिथे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आजकाल खूप डिमांड मध्ये आहे. तुम्ही स्वतःची प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी काढून तुम्ही त्याची सुरुवात करू शकता. नवीन लोक आहेत, त्यांना करिअर करायचं आहे या फील्ड मध्ये, तर त्यांनी सुरुवात कुठून करावी? आयदर दे शुड जॉईन अ बिग कंपनी की अशी छोटी जी नवीन जी उभरती हुई, ज्यांनी आता जस्ट छोटं मोठं काम सुरू केलंय, तर कोणत्या कंपनी त्यांनी काम करून म्हणजे ज्यामुळे त्याचं फ्युचर एकदम चांगलं होईल, काय केलं पाहिजे? तसं म्हटलं तर दोन्ही कंपन्यांचे फायदे तोटे आहेत. आता तुम्हाला काय नेमकं करायचं आहे त्यानुसार तुम्ही डिसिजन घेऊ शकता. उदाहरण देतो, छोटी कंपनी असेल तर त्या कंपनीमध्ये तुम्हाला सगळ्या कामांचा फर्स्ट हँड अनुभव मिळेल. टेंडरिंग करण्यापासून काम मिळवणं, एक्झिक्युशन करणं, त्यांचं बँकिंग, त्यांचे अकाउंटिंग,
हँडिंग ओव्हर, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असलेल्या फायनान्शियल गोष्टी, बँक गॅरंटी, या त्या सगळ्या गोष्टी जर छोटी कंपनी असेल आणि तुम्ही जर इंटरेस्ट घेतला तर या गोष्टी सगळ्या तुम्ही शिकू शकता, ज्याचा उपयोग तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी होऊ शकते. ऍट द सेम टाइम मोठी कंपनी असेल, समजा आता L&T सारखी कंपनी आहे, त्यात जर तुम्ही जॉब केलात तर तुम्हाला कंपार्टमेंटल अनुभव मिळेल. जसं की स्टीलचं बार बेंडिंग शेड्यूल बनवायचं आहे, ते इतकं त्याच्यात शेकडो टनाचं स्टील असतं. तर तिथे एक इंजिनियर दिला की त्याला फक्त स्टीलचंच काम, एक इंजिनियर असेल तर तो फक्त बिलच बनवेल, अकाउंटिंगचा तुम्हाला काही थांगपत्ताच लागणार नाही. तर तुम्हाला जर लॉंग टर्म मध्ये जॉब करायचा असेल किंवा प्रोफेशनल कंपन्यांचं वर्किंग जर समजून घ्यायचं असेल तर त्या प्रकारे तुम्ही स्वतःचा निर्णय घेऊ शकता की आपल्याला नेमकं काय करायचंय, त्याच्यासाठी कुठला आपल्याला अनुभव उपयोगी पडेल त्याप्रमाणे तुम्ही कंपनी सिलेक्ट करायला पाहिजे. आता अजून असाच एक प्रश्न असा आहे की ज्याला छोटे मोठे जे कॉन्ट्रॅक्ट घेणार आहे, ZP असेल, PWD ची कामं असेल, तर खूप कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये आणि अशा वेळेला ते काम मिळवणं आणि ते पैसे काढणं आणि मग ते सगळं काम त्यांच्या ह्याच्याप्रमाणे करून देणं, याच्यात खूप चॅलेंजेस आहेत. अशा वेळेला फ्रेशर लोकांनी कशावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे की ज्यामुळे ही कामं सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीने करता येतील? सांगू का, एक म्हण आहे, सस्ता रोय बार बार, महंगा रोय एक बार. जिथे खूप कॉम्पिटिशन आहे तिथे सगळेच जण अडचणीत येतात. तर तुम्ही कामाच्या बाबतीत सिलेक्टिव्ह असलं पाहिजे. सिलेक्टिव्ह काम करण्यासाठी तुम्हाला तुमचं पॅरामीटर वाढवायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल माझ्या कंपनीचं उदाहरण देतो. मी सुद्धा गव्हर्नमेंटच्या कामांचा प्रयत्न केला, परंतु अनफॉर्च्युनेटली मला ते जमलं नाही, मिळाली नाही किंवा केली नाहीत असं समजा. परंतु मी विचार केला की गव्हर्नमेंटची कामं नाही केली तर आपण कंपनी तर बंद नाही करू शकत, पोटा पाण्याची सोय तर करायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आपण पॅरामीटर्स चेंज करू. नाशिकला मला घराजवळ तर कोणी काम देणार नाही. ऑपॉर्च्युनिटी आली राजस्थानात, म्हटलं अरे मी नाही केलं तर दुसरं कोणीतरी काम करेल, व्हाय नॉट गो टू राजस्थान. राजस्थानला काम केलं. नागपूरला गेलो, लोक म्हणाले अरे तिथे एवढी गरमी असते, असं आहे तसं आहे. कुठे, म्हटलं कामाशी काम, बाकीच्या गोष्टींचं सगळं ऍडजस्ट करतो माणूस. तिकडे गेलो, हैदराबाद मध्ये गेलो, लँग्वेज प्रॉब्लेम, लोकांना तिथे फक्त तेलुगू समजतं, हिंदी इंग्लिश समजत नाही लेबरला. तर म्हटलं ठीक आहे, एक तेलुगू माणूस अपॉइंट करू आपण आणि ती कामं करून घेऊ. तर त्या पद्धतीने आम्ही तिकडची कामं केली. तर गव्हर्नमेंटमध्ये काम करण्यासाठी कॉम्पिटिशन हा एक भाग आहे. तर त्याला जर तिथे तुम्हाला तुमच्या रेटमध्ये काम मिळालं तर जरूर करा, कारण गव्हर्नमेंटमध्ये पण आजकाल बरीच कामं निघतायत. तिथे गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशनची गरज असतेच असं काही नाही, प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर सुद्धा गव्हर्नमेंटची कामं करू शकतात आणि तिथे पण डेव्हलपमेंट आहे. पण फार डेस्परेट होऊन काम भरण्यापेक्षा रिझनेबल रेटनी काम भरावं असं वाटतं मला. आणि दोन पैसे पण मिळाले पाहिजेत काम करून, नाही तर तुमचा पुढचं काम करण्याचा उत्साह त्यात संपायला नको. आता तुमची पुढची पिढी म्हणजे तुमचा चिरंजीव सुद्धा याच्यात आलेला आहे, त्याचा तुम्हाला काय उपयोग होतोय एकंदरीत? तुम्ही थोडं सांगितलं पण तरी एकंदरीत तुम्ही त्याला काय जबाबदारी देतायत, कशा पद्धतीने तो करतोय, त्याचे जर अनुभव त्याच्या तोंडून सुद्धा ऐकू शकतो आपण, तर ते जर ऐकलं तर बरं होईल. मला वाटतं त्याचे अनुभव त्याच्या तोंडून ऐकले तर तुम्हाला जास्त आवडतील. मी ओंकारला बोलवतो. नमस्कार. तर मी प्रश्न ऐकला, आता मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो की मी ऍज अ सेकंड जनरेशन व्यवसायात जॉईन झालो. तर सेकंड जनरेशन असल्याचा एक चॅलेंज, जर कोणी असेल सेकंड जनरेशन वाले, तर त्यांना एक चॅलेंज येतो की आपण यंग असतो आणि जी ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड एक फर्म आहे, तर त्या फर्म मध्ये बरेच सिनियर लोक असतात. तर त्या सिनियर लोकांना असं नाही तर तसं नाही म्हटलं तरी तुम्ही त्यांचे बॉस असता आणि नॉट नेसेसरी की सुरुवातीला तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त नॉलेज असतं किंवा एक्सपिरियन्स असतो. तर हा एक चॅलेंज साठी तुम्हाला प्रत्येक माणसापेक्षा जास्त मेहनत, की बाबा ऑफिसमध्ये एक माणूस जर का 10 तास काम करतो तर तुमची तयारी पाहिजे की 12 तास काम करून तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त हे केलं तर तुम्ही त्यांना काही गायडन्स देऊ शकता किंवा काम कसं करायचं सांगू शकता. तर हा एक चॅलेंज सुरुवातीला येतो. त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा मेहनत करणं हाच एक सोल्युशन असतो. आणि ऍज अ सेकंड जनरेशन
त्याच्यात फायदे तोटे दोन्ही आहेत. फायदे आहेत की तुम्हाला बरंच काही जी सुरुवातीची मेहनत आहे, कुठे तुम्ही चुकणार आहे हे तुम्हाला बरंच आधी कळतं. की बाबा कोणी एकटा माणूस असेल तर त्याला काही गोष्टी म्हणजे केल्यानंतर, चूक झाल्यानंतर कळतं की अरे आपण इथे चुकलो आहोत. तर आपल्याला जेव्हा गायडन्स असतो, आपले व्यक्ती असतात, तेव्हा आपल्याला चुकायच्या आधी कळतं, ज्याच्याकरून आपला बराच वेळ आणि पैसा वाचतो. आणि एक स्ट्रेंथ असते की आपल्या वडील आहेत तर बाबा ठीक आहे, आता जसं आमचं वेगळ्या वेगळ्या 3-4 सिटीज मध्ये कामं चालू आहेत, तर कधी मला साईटवर जावं लागतं, महिना तिथे राहावं लागतं. तर त्या केसमध्ये मला ऑफिसचं एक टेन्शन नसतं की ऑफिसमध्ये कंप्लायन्सेस असतात, टॅक्स असतं, बँक आहे, कन्सल्टंट्स आहेत, तर त्यांना रेग्युलर आपल्याला हे लागतं. तर त्याच्यासाठी एक आपली टीम वाढते, असं त्याचा फायदा होतो. आणि बाकी जसं मी पहिले म्हटलं की आपल्याला बाकी आपल्या स्टाफला, मशिनरीला जे काही गोष्टी आपल्याला रेडीमेड मिळाल्या आहेत, त्या आपल्याला एकदम सुरुवातीला म्हणजे आपल्याला असं नाही की जॉब करायला गेलो तर सुरुवातीला छोटी रिस्पॉन्सिबिलिटी मिळते. बट या केसमध्ये तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी असा ऑप्शन नसतो की मला एवढीच रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे, एवढीच पाहिजे. तर तुम्हाला डे 1 ला पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी मेंटल प्रिपरेशनही लागतं आणि तेवढी मेहनत करायची तयारीही लागते.